जय महाराष्ट्र मित्रांनो. आता हे प्रार्थना केल्यामुळं, नमस्कार केल्यामुळं काय होतं ते इथे थोडक्यात लिहिलेलं आहे. ते आत्म्याच्या प्रकाशाने जगाकडे पाहायचे आहे, अंतःकरणपूर्वक स्मरण करायचं, म्हणजे आपण विश्वाशी तद्रूप होतो. ओके, त्याचा अर्थ काय आहे, सारांश काय आहे? प्रार्थना ही शांत चित्ताने, एकाग्रपणे, मनोभावे आणि अंतःकरणपूर्वक केलेली प्रार्थना किंवा नमस्कार हे देवाजवळ पोचतो, म्हणजे फलद्रूप होते. फलद्रूप ही प्रार्थना आपली फलद्रूप होते. कशामुळं? ह्या 4 गोष्टींमुळं. तर याचा अर्थ काय आहे की ज्यावेळी आपण प्रार्थना करत असतो त्यावेळी काय होतं, आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाशी आपण काही काळ एकरूप होतो, म्हणजे त्याच्याशी संबंधित विचार करतो प्रार्थना करताना ह्या 4 गोष्टींचा वापर करून. त्यामुळं ती प्रार्थना, त्यामुळं ते काय होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट बिंबवली जाते, ती ठामपणे बिंबवली जाते. त्याच्यामुळं ती फलद्रूप होते, ती इच्छा आपली पूर्ण होते. तर ज्यावेळी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ युनिव्हर्स शिकताना ह्या क्रियेला काय म्हणतात माहिती का? याला म्हणतात मॅनिफेस्टेशन करणे, म्हणजे प्रकटीकरण करणे विचारांचं. कोणत्या विचारांचं? जे आपले ध्येय आहे त्या ध्येयाचे संबंधित काही विचार आणायचे मनामध्ये, घडतायत असे समजून, आणि त्याचं मॅनिफेस्टेशन करायचं. ते मेडिटेशन करताना किंवा असं शांत बसून. तर ते प्रार्थना करणे आणि हे मॅनिफेस्टेशन ह्या दोन्हीचा पर्पज हा एकच आहे. पण ते कसं, ह्या 4 गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजेत: शांतपणे, एकाग्रपणे, मनोभावे, अंतःकरणपूर्वक. त्यालाच मॅनिफेस्टेशन. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्याला जमत नाहीत, जो आडाने आहे, त्याला ह्यातलं काहीच कळत नाही, तो रुडीम परेपरेमध्ये काय करेल, कौल लावेल देवाला. तो पुजाराला म्हणेल, अहो जरा देवाला तेवढं विचारावं, आमचं काम होते का? तर ते म्हणजे हेच आहे. तर लॉ ऑफ युनिव्हर्समध्ये मॅनिफेस्टेशन किंवा आपल्या अध्यात्मानुसार प्रार्थना करणे म्हणजे आपले जे विचार आहेत ते विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये बिंबवणं किंवा ते विचार घडतायत असं समजून आपण मॅनिफेस्टेशन किंवा प्रार्थना करणं, ह्या 4 गोष्टींचा वापर करून. त्यालाच म्हणलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, अंतःकरणपूर्वक प्रार्थना करावी, स्मरण करावे.